सगळ्यात आधी तो जगन्नाथ, मग तो माझा पळून गेलेला नवरा सुमंत, तो एक आहे. सारंग, चंद्रकांत आणि अख्खं मेंदळे खानदान उद्ध्वस्त करायचंय मला. आणि आता हे करण्यासाठी मला तुझी साथ हवी आहे ऐश्वर्या. अहो पण तुम्ही मला हे नॉर्मली विचारलं असतं ना तरी मी होच म्हणाले असते. हा एवढा तमाशा करायची काय गरज होती? का मला एवढा त्रास दिला तुम्ही? ऐश्वर्या, तुला मी चांगलंच ओळखते. रादर ओळखू नये मी तुला. तुझ्यावर एवढा विश्वास टाकून हे सगळं करण्याइतकी मी तुला मूर्ख वाटली का? उद्या तू काय करशील माहितीये? मला पुढे करशील आणि स्वतः नामाने रळी राहशील. तुझी पलटूगिरी वर्ल्ड फेमस आहे ग. त्या राजकुमार सोबत काय केलंस मला माहितीये. असंच केलंस ना? फसवलंस ना त्या बिचाऱ्याला? म्हणूनच तुझ्या विरुद्ध माझ्या हातात काहीतरी पुरावा असला पाहिजे. म्हणून हे हुकुमाचं पान हे माझ्याकडे ठेवलंय. अरे वा, तुम्ही तर खूप पुढचा विचार केला. दूरदृष्टी आहे तुमच्याकडे. आहेच. मी तुमची साथ द्यायला तयार आहे. कारण जी माणसं तुमची शत्रू आहेत, ज्यांना तुम्हाला संपायचं, त्याच माणसांना मलाही संपायचंय. मग ठीक आहे, मी देईन तुमची साथ, पण आधी तो व्हिडिओ डिलीट करा. तुला काय वाटलं तो व्हिडिओ डिलीट करून टाकण्यासाठी हा सगळा एवढा घाट सगळा प्रपंच घातला मी? अजिबात नाही. पण डोंट वरी हा ऐश्वर्या, मी हा व्हिडिओ नाही वापरणार तुझ्या अगेन्स्ट. जोवर आपला बदला पूर्ण होत नाही. ऐश्वर्या, हे सगळं करत असताना तू मनात जरा जरी विचार आणलास ना माझ्याशी गद्दारी करायचा, तर मी माझी मैत्री कशी निभावते तुला आता कळलंय. तेव्हा नो चीटिंग. का करेन मी चीटिंग? का करेन मी तुमच्याशी गद्दारी? हा, कारण माझा जो एम आहे तोच तुमचा पण आहे. आणि याआधी मला कधीच स्ट्रॉंग पार्टनर भेटला नाहीये. मला कोणीच समजून घेतलं नाही. पण जर तुमच्यासारखा स्ट्रॉंग पार्टनर भेटत असेल, मला समजून घेणारा, तर मी साथ द्यायला तयार आहे. ग्रेट.